बॉम्बे मध्ये 12 महिने बटाटा येणारा युपी. आपण युपीचा बटाटा हो. राजसाहेबांना सांगितलं पाहिजे बटाटा युपीचा. काय करणार, खायच्या वांद्यावरती रोपले, मिळायचं नाही उद्या. मग भाव का वाढतो कांद्याचे? शेतकरी कधीच भाव वाढवत नाही. हा. हे मधले जे आहेत ना दलाल लोक, आडते, शेतकऱ्याला शेती करून खरं सांगायला गेलं तर काही हातामध्ये पडत नाही त्याची. पण आता मी ना लसूण पण बघते ना, मी अशा मोठ्या मोठ्या कळ्या आहेत एवढ्या एवढ्या. Hybrid काही काही ते. ठिकाणी फक्त एकच लसूणाची पाकळी असते. हो हो, तो सगळं हा चायनावरनं आलेलं आपल्या इथं संशोधन करून त्याचं हायब्रिड तयार केलं हा. आणि ते उत्पन्न आपण घ्यायला लागलेलं आहे. चव ते काहीच नाही. कांदा लावून शेतकरी श्रीमंत झालाय असं नाही, असं झालं. एकदा झाला होता 180 रुपये किलो कांदा झाला होता, पण त्यावेळेस सगळ्यांना पण पोटात तेव्हा बसत पण होतं. शेतकऱ्यापर्यंत नसेल म्हणजे. नाही एवढं नाही, पण त्यातल्या त्यात बरे मिळाले होते. मग त्यावेळेस शेतकरी खुश होते. मी ज्याने कधी 1-2, 3-3 लाख बघितले होते त्यांनी त्यावेळेस 1-1, 2-2 लाख बघितले. कांदे विकून 1-1 लाख रुपयालाही बघितले. पण तुमच्या 30 वर्षांच्या काळात ते एकदा झालं. एकदाच तुम्ही जे कष्ट केले तसं कष्ट करायला पुढची पिढी नाही. नाही राहिले. त्यामुळे हळूहळू आपला पाकिस्तान होईल. होय, प्रत्येक होणार. गोष्ट आयातच करायची. हो, कांदा होणार, पाहिजे होणार आयात नाही. करा, बटाटे पाहिजे आयात करा, लसूण पाहिजे आयात करा. हेच होणार आहे कालांतराने. कारण की अजूनपर्यंत पण आपल्या लोकांना शेतीचं महत्व कळालं नाही. तर ते एक वेळ अशी येणार आहे की पैसे सगळ्याकडे असणार, अब्जो करोड असतात, खायला वेळ नाही. खायला काही नसणार. नमस्कार. आपल्या आयुष्यात कांदा, बटाटा आणि लसूण या 3 वस्तूंना अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे की कांद्याचे भाव वाढले की सरकार पडतात आणि कांद्याचे भाव कमी करण्यासाठी नवीन सरकार स्थापन होतात. पण आपल्याला कांदा, बटाटा आणि लसूण हे रोज लागतंच लागतं. त्यामुळे आठवड्यातून किमान 2दा किंवा 3दा आपण कांदे, बटाटे हे विकत घ्यायला कुठल्या ना कुठल्या तरी दुकानात जातो. पण ज्या दुकानात आपण जातो त्या दुकानदाराशी आपण कधी बोलत नाही. हे कांदे कुठून आले? हे बटाटे कुठून आले? हे लसूण कसे टिकवावेत अशी आपण चर्चा कधीच करत नाहीत. आणि म्हणून चेहरे नसलेली माणसं हे जे आपण आता सिरीज सुरू केली, त्या सिरीजमध्ये आज आपण अशा एका व्यक्तीला बोलवले ज्यांनी गेली 30 वर्ष कांदे, बटाटे आणि लसूण याचं त्यांचं दुकान आहे आणि त्या दुकानात त्यांनी हे दुकान ते चालवतात. आणि मग आज आपण विलास राजपुरे यांना इथे त्यांना आमंत्रित केलेले आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारू आणि कांदा, बटाटा, लसूण याबद्दल त्यांनी खूप चांगली माहिती मला वाटतं त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की कांद्याशिवाय आपलं चालत नाही. हो, हो. आणि कांदा महाग झाला की डोळ्यात पाणीच येतं. येतं. तुम्ही इतकी वर्ष आता कांद्याची विक्री करताय तुमच्या दुकानात. बरोबर. तर तुम्ही आम्हाला सांगा की आपल्याकडे जो कांदा येतो ना तो मुळात महाराष्ट्रातनं कुठल्या भागातून आपल्याकडे जो कांदा येतो तो येतो? जास्त करून महाराष्ट्रातनं पुणे जिल्हा हा सगळ्यात मोठा कांदा उत्पादनाचा एक भाग म्हणजे जिल्हा आहे, पुणे जिल्हा. अच्छा. पुणे जिल्ह्यामध्ये जेवढा कांदा उत्पन्न होतो तेवढा आपल्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पन्न होत नाही. बर. 2 नंबरला लागतो तो आपला नाशिक. पण पण पुणे जिल्ह्यात कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये खेड, मंचर, लासलगाव, लासलगाव. नारायणगाव, परत तुमचे घोडेगाव, ही सगळी कांद्याची मोठमोठे मार्केट आहे. लालसलगावला तर अतिशय मोठं मार्केट आहे तिथं. मग निलाव पद्धतीने तिकडं शेतकरी माल आणून स्वतः तिथं विकला जातो तिथं असं. तिथून मग नंतर बाहेर त्याचे हे होत जातं, विक्री केली जाते. तिथून बॉम्बेला सगळीकडे जात असेल सगळीकडे महाराष्ट्रात. हे होऊन जातं असं आहे. पण पुणे जिल्हा सोडून कुठे होत? नाशिकला वगैरे होत नाही का कांदा? नाशिकला होतो पण एवढा होत नाही जेवढा ह्या जिल्ह्याने. नाशिकच्या कांद्यामध्ये आणि पुणे जिल्ह्याच्या कांद्यामध्ये फरक आहे, टेस्ट मध्ये फरक आहे. टेस्ट मध्ये फरक हो आहे? हो, नाशिकचा कांदा खायला थोडासा आपल्याला तुरट लागतो बरं. आणि पुणे जिल्ह्यातले कांदे हे खायला चविष्ट असतात, हा, हा. खायला चांगले लागतात. हो. एक प्रकारे चांगले, म्हणजे क्वालिटी चांगली असते तिथे. पण मग मी आता कांदा विकत घ्यायला गेले तर मला कसं कळणार की हा पुणे जिल्ह्यातला कांदा आहे का नाशिकचा आहे? ते कळू शकतं असं बघून? कळू शकतं ना. पुणे नाशिक जिल्ह्यातल्या कांद्यामध्ये थोडा जोड प्रकार येतो ज्याला आपण दुंडा प्रकार, गावच्या ठिकाणी दुंडा बोलला जातो त्याला. हा. पण तो इथं एक वेळेस तुम्ही तो कांदा कापा घेतला त्यानंतर आतमध्ये तुम्हाला जॉईंट असे दिसतात, एक हो, पाकळ्या अशा एकाला एक दिसतात दिसतात. कधी कधी. तो नाशिक जिल्ह्याचा असतो. बर. आणि पुणे जिल्ह्यातला शक्यतो असा जॉईंट कांदा येत नाही, असं गोल राऊंडला येणार कांदा चांगला तो. हा, हा, हा. आणि चांगल्या उत्तम प्रतीचा असतो तो. पण म्हणजे आधी अनेक वर्षापासून आपल्याकडे जो कांदा येतो किंवा ज्या शहरात इतर शहरात जो कांदा येतो तो पुणे जिल्ह्यात नसेल. हो हो हो, मेन उत्पादन पुणे उत्पन्न जिल्ह्यात. हो पुणे जिल्हा. कांद्याचं माहेरघर पुणे जिल्हा आहे. अच्छा. हा, पण ओल्ड म्हणजे
आपल्या इंडियात तर जातोच, पण हम्म. बाहेरच्या देशात आहे, जेवढे हे सगळे मॉमेडियन कंट्री आहेत हा. तिकडं आपल्या इथलाच कांदा इकडचाच जातो, एक्सपोर्ट होतो. अरे वा. हो, भरपूर. आणि तो पुणे जिल्ह्याचा जास्त तिखट हो. आणि हे असतो का? हो, खायला रुचकर असतो, चवबज असतो. पुणे जिल्ह्यातला कांदा खायला चविष्ट असतो. हा हा. आणि आम्ही आता म्हणजे दुकानात जातो ना, कांद्यात असे वेगळ्या वेगळ्या किमती ठेवलेल्या असतात. म्हणजे आता हा 30 रुपयाचा, हो, हो. हा 35 रुपयाचा, हा बरोबर. 40 रुपयाचा, असं ठेवलेलं असतं. बरोबर. तर मग हे जे करता ना तुम्ही वेगळं वेगळं, ते शॉर्टिंग क्वालिटी वाईज काय क्वालिटी असतं वाईज का केलं जातं. आकारावरतीच? नाही, क्वालिटी वाईज आणि आकारा वाईज. हा. कारण की कसं असतं, त्या दुकानदाराकडे येणारे कस्टमर हे सगळंच हाय लेवलचं नसतं. बरोबर. चांगल्या कस्टमरला चांगलाच माल लागतो. आता मिडल क्लासवाला येतो, त्याला मिडल क्लासचाच माल लागतो. त्यामुळे त्या शॉर्टिंग करून त्याच्या एक हे बनवलं, कॅटेगरी बनवले जातात. हा. आता गोरगरीब आहे, त्यांना ते तेवढ्या लेवलचा नाही चालत. मग बरोबर. त्याच्यामध्ये हलक्या प्रतीचा जो माल निघतो तो हे करून त्याचा जो भाव आला मुद्दल त्या भावात विकला जातो, की जेणेकरून गरीब माणसाला तो घेता येईल. पण म्हणजे हलक्या प्रतीचं म्हणजे काय? म्हणजे त्याला तुम्ही काहीतरी नाही म्हणत नाही, आहात ना? असंच समजा गोणीत आता त्याला काहीतरी हे हा, ते बटाट्यामध्ये तर कांद्यामध्ये काय होतं, की हमालो गोडीतनं गाडीतनं माल उतरताना हे करताना आपटले जातो. हा. तर तो चुकून कधी कधी त्याला जास्त उतरवताना हलवलं की त्यावरची साल निघाली की तो कोण घ्यायला मागत नाही. अच्छा. ती साल घेतली की त्याची प्रती वरची. कमी होते जरा. हा, म्हणजे तो हा. जास्त दिवस कांदा टिकत नाही. अच्छा. उघडा झालेला कांदा जास्त वेळ टिकत नाही. टिकत नाही. आणि जो पूर्ण साल बंद असतो तो कांदा बरेच दिवस टिकतो. हम्म. असं त्यामुळे ते शॉर्टिंग करून त्याचे त्याप्रमाणे तुम्ही रेडी ग्रेड काढून आम्ही तयार करतो आणि ते कस्टमर पर्यंत पोहोचवतो. असं. आणि आता कांद्याचं पीक मला वाटतं वर्षातनं दोनदा हो, घेतलं जातं, दोनदा, बरोबर आहे? वर्षातनं दोनदा निघतं. कधी एकदा. एक आता जो कांदा जो ऑगस्ट आपलं जुलैमध्ये लावतील, तो हा. एक साधारणतः दिवाळीनंतर निघायला सुरुवात होते. बरं. आणि त्याच्यानंतर परत दुसरा जो डिसेंबरमध्ये लावतात, तो साधारणतः एप्रिल मार्चच्या पहिला येतो. 3 महिन्यामध्ये कांद्याचं पीक निघतं. म्हणजे पावसाळ्यात कांदा होत नाही नाही, अजिबात? पावसाळ्यात कांदा होत नाही. पाऊस कमी झाला की लावला जातो कांदा. हा. मग तो दिवाळीच्या आसपास पण आपल्याला म्हणजे येतो. पावसाळ्यात आम्ही जो कांदा घेतो तो जुना कांदा हा जुना घेतो, कांदा. आधीचा हो आणलेला. हो हो. हा, जुना कांदा. आणि कांदा आता तुम्ही असं तिथे नुसताच असा उघडा ठेवलेला असतो, तर तो असा म्हणजे किती दिवस टिकतो? का महिन्यान कांदाला काही होत नाही, व्यवस्थित राहतो? कांदे आताचे जे कांदे, जुने कांदे जे ह्याच्यामधले आता आपले एप्रिल पर्यंत आलेले कांदे आहेत, हा. हे 4 महिने तुमच्या पावसाळ्यात 4 महिने टिकून राहतात. एवढंच की कांदा जमिनीवर ठेवा, अच्छा. खाली जमिनीवर ठेवा, कशामध्ये भरून ठेवू नये, प्लास्टिक मध्ये ठेवू नये. प्लास्टिक आणि मध्ये शक्यतो ठेवायचं. 1-2 दिवसानंतर त्याला थोडं हे करावं, ह्या साईडनं ह्या साईडला हलवायचा. करावं, हलवायचा असतो. कारण की जर चुकून एखादा त्याच्यामध्ये डागी असतात तर तो एकामुळे 4 कांदे आणखी दुसरी डागी बनवू बरोबर. शकतो. कारण कांदा लसूण ही गरम चीज आहे, उष्ण आहे. बरोबर. त्यामुळे ते त्यामध्ये लगेच खराब होतो आता दुसरा. बहुतेक घरात कसं आहे ना, ते स्टीलचं येतं बघा, हो, कांद्या रॅकेट येतं बटाट्याचं. हल्ली. हो, त्याच्यात ठेवलं चालतं? चालतो. हवा लागण्यासारखं आहे ना त्याला, ते हा. असं हवा जाळी लागली सिस्टीम. पाहिजे. हवा लागली पाहिजे. प्लास्टिक मध्ये भरून नाही प्लास्टिक ठेवायचं. मुळीच ठेवायचं नाही. प्लास्टिक मध्ये कधीच मग नाही. असा उघड्यावरती किंवा तुम्ही म्हणता जसं जमिनीवर जमिनीवर ते ठेवला तर तो जास्त दिवस टिकेल. किती दिवस म्हणजे का महिने टिकतो? महिनाभर राहील ना. आता जे पावसाळ्यात आमच्याकडे माझ्याकडे ऑर्डर आलेले आहेत की आम्हाला पावसाळ्यासाठी 4 महिने टिकेल असा कांदा पाहिजे. तर हा. हा मिळेल. पण त्याला आम्ही एकच सांगतो, बाबा तुझ्याकडे जागा आहे ना, सगळ्या जमिनी ओतून ठेव. अच्छा. आणि शक्यतो ज्यावेळेस तुला लागेल त्यावेळेस चेक कर की ह्याच्यामध्ये डागी कांदा कुठं झाला नाही ना चुकून. हा. तो पहिला काढ. म्हणजे एका ह्याच्यामुळे एकामुळे तुझं सगळे जास्त नाचतात तसं. नुकसान होऊ नये ना, म्हणून तू दक्षता घे, बाकी काय नाही. बाकी नाही. पण आता मध्येच कसं होतं, कांद्याचा भाव वाढला म्हणजे मध्ये तर डोळ्यातच पाणी आलं हो, होतं, इतका हो. भाव वाढला तर. पण कांदा तर खायचा आहे. हम्म. पण आता तुम्ही जसं म्हणता तसं की कांद्याचं पीक दोनदा येतं, कांदा चाळीत चाळ ज्याला म्हणतात ते हो हो म्हणजे हो, बरोबर. उघड्यावरती हम्म. त्याच्यावर साठवलेला असतो, मग भाव का वाढतो कांद्याचा? काय होतं कधी कधी तिकडं शेतकऱ्यांना राजकारत्यांनी सांगायचं एक, हम्म. इकडं राजकारत्यांनी बोंबा मारायच्या एक, हा. तिकडे शेतकऱ्याला भाव मिळत नाहीत. हा, बरोबर. हिथं सांगायचं हम्म. की शेतकऱ्यांना हे होत नाही, हम्म. पैसे मिळत नाही. पैसे मिळत नाही. पैसे मिळत नाही. तिकडनं सांगणार की कांद्याला आमच्या एवढा भाव मिळाला पाहिजे. हा. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं पण कधी कधी कसं चुकतं की लावायला लागले की सगळेच जण कांदा लावतात, मग खूप पीक येतं. खूप पीक येतं हा. आणि मग त्याला भाव मिळत नाही, भाव मिळत नाही. असं पण होतं. किंवा मग कमी पीक येतं आणि मग कमी भाव कमी पीक आलं की आपोआपच भाव वाढले जातात मग मालाचं. सगळेच फायदा घेतात मग त्याचा. सगळेच फायदा घेतात त्याच्यामध्ये, असं होतं का ना. अच्छा, त्याच्यामुळे ते हो, वाढतं. वाढलं जातं. बाकी काय, शेतकरी कधीच भाव वाढवत नाही. हा. हे मधले जे आहेत ना दलाल लोक, आडते, शेतकऱ्याला शेती करून खरं सांगायला गेलं तर काही हातामध्ये पडत नाही त्याच्या. अरे वा. सत्य परिस्थिती सांगायला गेली, मी एक शेतकरीच आहे. हा. मेहनत करून काही मिळत नाही त्याला. बर. खतासाठी न तर रोजंदारीच्या माणसांना जेवढे पैसे तेवढे त्याला मिळत नाही. एवढंच की शेती
की आपली शेती पडून राहू नये, पडून राहिली की तिची किंमत अर्धी होणार. हा. आणि मी नाही केली, माझी मुलं तर आता शिकतात म्हणजे ती काही शेतीकडे बघणार नाही. मग बघणार मी नाही केली तर ही अशीच पडून हम्म. उद्या तिची हे होऊन जाणार ना. आणि पण जुन्या म्हणजे माणसाला आता कसं झालंय की भाव मिळेल का, शेतकऱ्याला भाव मिळत नाही, पण ती शेती पडून राहू नये म्हणून आपला तेवढा तेवढा लावायचा हा आणि जेवढं स्वतःच्या लागेल खाण्यापुरता आणि विकायचं. तेव्हा नातेवाईक कोण येतात त्यांना देण्यासाठी पाहुणचार म्हणून हा. एक आपलं करतात. तेवढं पुरतं हा, करतात करतात. आणि उरलेलं ते विकतात. हो हो हो. ज्याच्याकडे माणसाची हे आहे, आता मोठमोठे काही शेतकरी की त्यांच्याकडे माणसाचं कामगार पण आहेत. म्हणजे कांदा लावून शेतकरी श्रीमंत झालाय असं नाही, असं झालंच असं नाही. होऊ शकत नाही. एकदा झाला होता. 180 रुपये किलो कांदा झाला होता. नाही. पण त्यावेळेस सगळ्यांना पण पोटात तेव्हा दुखत पण होतं. शेतकऱ्यापर्यंत नसेल नाही म्हणजे एवढं नाही, पण त्यातल्या त्यात बरे मिळाले होते. मग बरे त्यावेळेस शेतकरी खुश होता. हम्म. मी ज्याने कधी 1-2, 3-3 लाख बघितले होते त्यांनी त्यावेळेस त्यावेळेस 1-1, 2-2 बघितले. लाख बघितले. कांदे विकून 1-1 लाख रुपयालाही बघितले. पण तुमच्या 30 वर्षांच्या काळात ते एकदा झालं. एकदाच झाले. ते आणि माहिती. कांदे असे म्हणजे आता आम्ही जे काय ऐकतो ते सगळ्या भाज्या, म्हणजे आता भाज्याचा सीझन वगैरे काय राहिलेलं नाही, केव्हाही काही 12 मिळतं, महिने मिळतात. 12 मिळेल. तर आम्ही ऐकलं होतं की सगळ्या भाज्या असतात त्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवतात, जसं असं लागेल तसं काढतात आणि नाही. असं कांदा पण कोल्ड स्टोरेज मध्ये जातो. नाही, कांदा स्टोरेज मध्ये राहत नाही. कांद्यासाठी ह्या चाळी बनवल्या जातात अशा मोठमोठ्या आपल्या हा. ह्याच्यासारख्या हा. घरांसारख्या लांबट. हम्म. आणि त्याला वरून अशी जाळी लावतात बर. की जेणेकरून ती हवा खेळती राहावे. कांदे ओततात त्याच्या खाली पण अशी जाळी असते अच्छा. की खालून जमिनीखाली पण त्याला हवा जमिनीखालनं. मिळावी. पण ते एक ठराविक एवढ्या लेवल पर्यंत जमिनीपासून एवढ्या लेवल वरती असते. म्हणजे जमिनीचं पण हे नाही लागत. नाही पण मग कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं की तो नाही, सडतो का? स्टोरेज मध्ये कांदा राहू शकत नाही, कारण ती गरम सडतो? आणि पाणी खराब होणार लगेच. हो, लगेच हो, सडणार लगेच असतो. सडणार. म्हणजे बाकीच्या भाज्या ठेवतात तसं हे नाही नाही ठेवता येत. कांदा राहू शकत नाही फ्रीज मध्ये. आपण तुम्ही कापलेला कांदा जरी ठेवलात ना फ्रीज मध्ये, हा. सुकून जाईल एकदम असा सुकल्यागत हा, होईल. हो. त्याच्यातली म्हणजे अगदी पूर्ण डब्यात हे बंद बिंद ठेवला तरी तो सुकतो, सुकतो. त्यातलं पाणी जातं, हा, गोठलं जातं ना, गोठलं जातं. हा. गोठलं जातं. आता कांदा तुम्ही म्हणालात की तो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवता येत नाही, तो चाळीत उघड्यावर ठेवतात हो, आणि हो. तुम्ही तो घेता. मग बटाट्याचं पण कसं असतं? बटाटा स्टोरेज मध्ये राहते, कोल्ड स्टोर मध्ये 6 महिने बटाटा अच्छा. कोल्ड स्टोर मध्ये ठेवतात. आता जो पावसाळी सीझनला हे 4 हा. महिने सगळा स्टोरेज, म्हणजे साधारणतः एप्रिल मेच्या स्टार्टिंगला स्टोरेजचा बटाटा चालू होतो हा. ते आपल्या दिवाळीपर्यंत. मग दिवाळीच्या आसपास नवीन बटाटा चालू होतो आणि हा बटाटा तोपर्यंत संपलेला असतो. अच्छा, कोल्ड स्टोरेजचा हा, कोल्ड संपतो. स्टोरचा बटाटा संपलेला असतो. आणि बटाट्याचं पण पीक पण दोनदा येतं हो वर्षातून, हो. दोनदा येतं. आणि मग तो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला हा, जातो. कोल्ड स्टोर मध्ये पण ठेवतात. कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवून त्याची प्रॉपर्टीज खराब नाही होत म्हणजे? नाही होत फ्रीज मध्ये होतो. म्हणजे काय हल्ली काय होतात, शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून कधी कधी हे हा, पीक ते 90 ठेवतात. दिवसात, दोन्ही पिकं 90 दिवसाची, 3 महिन्याची. कांदा पण बटाटा. हा, तर कधी कधी मार्केट वाढलेलं असतं. मग शेतकरी बोलतात का आता बाबा 10-5 दिवस राहिलेले आहेत, तर हा. 15 दिवस आपण काढूया, कोल्ड स्टोरेज. मार्केट भाव मिळतोय तर आपण विकूया. पण कधी कधी ते 3 महिन्याच्या आतमध्ये काढलेले पीक असतं, याचं पूर्ण दिवस भरलेले नसतात. हा. आता हा बटाटा जर आपण 90 दिवसाच्या आतमध्ये काढला हा. तर कधी कधी त्याच्या आत आणि काढून जर आपण स्टोरेज मध्ये ठेवला हा. तर तो कच्चा अर्धा म्हणजे पूर्ण रेडी झालेला नसतो, हा. तो थोडा कवळा राहतो. हम्म. मग तो कवळा राहिल्यामुळं त्याचा रस आतमध्ये गोठला जातो बर. हा. आणि बटाट्याचं. मग तो आतमध्ये आपण म्हणतो ना, तुमचे बटाटे आतून काळे निघाले, हो, कधीतरी तो कापलं रस की आत असं गोल हे गोल दिसतं, काळा काळं असा तो दिसतं. रस त्याचा गोठला जातो फ्रीज मध्ये ठेवल्यामुळं. कारण की हा. ते टायमिंगच्या आतमध्ये आपण 90 कापलंय. दिवसाच्या आतमध्ये काढलेला आहे, त्याचे पूर्ण दिवस भरलेले अच्छा, म्हणजे ते नसतात. काळं जे दिसतं आम्हाला, हा, तो ते रस आम्ही गोठला जातो. म्हणजे ते आम्ही समजतो ते खराब आहे, आम्ही फेकून देतो आम्ही. नाही, तो भाग तुम्ही तेवढा काढलात ना तर बाकी पोर्शन तुम्हाला वापरायला चांगला असतो. म्हणजे फक्त तो हो, गोठलेला तेवढा रस असतो पोर्शनच फक्त. काढून टाकायचा. तो अच्छा. रस हे असतो ना, हा. कवळा असल्यामुळं तो काळा पडतो. काळा त्या पडतो. टेम्परेचरला तो टिकू शकत नाही, हा, बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे तो काळा पडतो. हा. मग ते कस्टमर आम्हाला काय म्हणतात, बटाटे तुमचे नेले काळे निघाले सगळे, हा, काढले. सगळे कापले सगळे. अहो बोललो 2 निघाले, कापल्यानंतर बाकीचे आणायचे, तुम्हाला मी दुसरे चेंज करून दिले असते ना. हा. नाही पण अरे पण आम्हाला गडबड कळत होती, नाही, आम्हाला ऑफिसला कळत जायचं होतं, डबा बनवायचा होता, तुझ्याकडे परत कधी येणार. आता मी काय करू, मी आतमध्ये गेलेलो आहे, तुम्ही नाही गेलो, पण ह्या सीझनला आणि आहे ना काही काही बटाटे ना जरा जास्त गोड लागतात. हो, ते स्टोरचेच असतात, कोल्ड स्टोरचेच. म्हणजे ते स्टोरेज मध्ये ठेवल्यामुळे गोड लागतात. स्टोरेज मध्ये ठेवल्यामुळेच ह्या सगळ्या क्रिया घडत जातात. अच्छा, आणि गोड गोड लागतात ते. लागतात, काळे निघतात. हा. कधी कधी आपण स्टोर मधले बटाटे नेऊन समजा आपण घरी नेले आणि वापरलेच नाहीत, हा. आपल्या 4 दिवसाचे वापरायचे आणि आपण त्याला 8-15 दिवस लागले, तर ते असे आपोआप फुगून येतात. त्याला असे गॅस मोड सो- येतात, मोड. हा, मोड येतात, ते नॅचरल असतं हा. बाहेरच्या वातावरणात, ते त्याला काय चालतं. नाही. मोड आलेले बटाटे तुम्ही असं मोडून टाकला ना, तो वापरायला चांगला असतो. हा. युट्यूब वरती हल्ली बरेच जण आम्हाला बघी कशा हो ते मोडवाले युट्यूब वरती हो. आम्हाला सांगतात खायचं नाही. खायचं नाही.
अरे बोललो बाबा खायचं कोणी नाही सांगितलं, तुम्ही हात फिरवतो मोड निघून जातो. आपण सगळे कडधान्य मोडवाले का खातो? ते सगळ्यात जास्त खाण्यासाठी चांगले आहेत, बरोबर. वापरतो. म्हणजे हरकत तसंच नाही तर खायला. काही नाही, काही नाही. मोडचं काहीच नाही. बटाट्याला मोड काहीच हे नाही त्यात. हा. काहीच हे नाही. युट्यूब वाले सांगितलं की हे असं खाल्लं की असं होतं, ते असं आता खाल्लं की तसं होतं. YouTubeवर काय आणि सांगतात. लोक ते ऐकूनच आमच्याकडे येतात. नाही नाही, मोडवाला नाही आणि म्हणतात. ते फुगलेला काय म्हणतो तुम्ही बटाटा असतो तो? तो फ्रीज मधला बटाटा असतो, स्टोरेज मधला ना, जर आपण लवकर नाही वापरला, हा. समजा मला 8 दिवस वापरायचे, त्याला 15 दिवस वापरले, हा. तर त्याच्यात असा तो गॅस, बाहेरच्या वातावरणाचा तो गॅस हे करून घेतो, हवा शोषून घेतो. शोषून घेतो. हो. आणि तिथं असा तो असा आपण जरा असं दिसतं. फुगल्यागत होतो. फुगल्यागत म्हणजे तुम्ही हात दाबला, असा बोट लावलं तरी ते आपलं बोट आतमध्ये जातं, म्हणजे तो हा. खराब झालेला असतो. तो खराब झाला हा. फेकून द्यायचं. फेकून द्यायचं, तो तसं यूज नाही करायचा. आता कांदा तुम्ही म्हणालात की जसं पुणे जिल्ह्यातून येतो आणि नाशिक मधनं थोडासा हम्म, येतो, हम्म. तसं बटाटा महाराष्ट्रात कुठे होतो जास्त करून? महाराष्ट्रामध्ये बटाटा आपल्या 3-4 ठिकाणी होतो. एक महाबळेश्वर पहिला व्हायचा, तो हम्म. आता पूर्ण तिकडे ते शेतीच म्हणजे उत्पन्नच निघत नाही शेतकऱ्यांचे तिकडे, म्हणजे महाबळेश्वरला आम्ही पूर्वी ना असे ते लाल लाल बटाटे. बरोबर बरोबर, लाल मातीतलेच बटाटे तिकडे, सगळे माती हा. लालच आहे. आणि सगळ्यात खायला चांगला बटाटा असेल कुठला, तो महाबळेश्वर. महाबळेश्वरचा. बरं. चुकून कधी महाबळेश्वरला फिरायला गेलं तर तुम्हाला तिथं लोकल मार्केटमध्ये तो बटाटा मिळतो. हा. छोटे छोटे तो शेतकरी घेऊन आहेत ना, ते अजूनही करतात. पण इथे असं होलसेल विकत नाही नाही तेवढा ते. याला आता येत नाही, कारण की आता जो तो शेतकरी तिकडे उठलाय तो सगळा स्ट्रॉबेरीच्या मागे लागलेला आहे. हो. सगळे स्ट्रॉबेरीच्या मागे कॅश क्रॉप झाले. लगेच, आणि चांगलं उत्पन्न मिळतंय, हो, चांगलं. पैसे चांगले मिळतात, त्यामुळे हे खाण्यापुरतं करतात थोडेफार आपले, हा, हा, हा. विक्री नाही. तर त्यामुळे पहिला तो बटाटा आता बाजारात नाही येत, तो लाल बटाटा नाही येत. नाही येत. तुम्हाला तिकडेच आठवड्या बाजारात हम्म. मिळणार, महाबळेश्वरला मिळेल, पाचगणीला मिळेल, पाचगणी. वाईला मिळेल, जे असे आणि ते आठवडे ह्या market. सीझनला मिळा म्हणजे पावसाळा गेल्यावर मिळणार आम्हाला दिवाळीच्या वेळेस ना? हा, दिवाळीच्या वेळेस मिळेल. दिवाळीच्या हो वेळेस. हो. आणि वाई आणि कुठे आणखीन होतो बटाटा? दुसरा आपला तळेगावला एक बटाटा होतो. हम्म. दुसरा नाशिकला एक होतो. अच्छा. दुसरे वाटार म्हणून आहे इकडं, वाटार. वाटार ह्याच्या खाली आपलं हा. सातारच्या तिकडे त्या साईडला खाली आहे, तिकडे बटाटा होतो. पण हे सगळे महिना 15 दिवसाचेच असतात, म्हणजे त्यांचं उत्पन्न तेवढे मर्यादित असतं की जास्त प्रमाणात आपल्या इथं करत नाहीत, कारण की हे अच्छा. सगळे उत्पन्न घेतात, हे सगळे पावसाळी ह्याच्यावरती घेतात, पाण्यावरती. हा. पाणी कमी असल्यामुळे हम्म. महाबळेश्वर बटाटा पावसावरतीच घेतला जातो, तळेगावी पावसावरतीच घेतला अच्छा. जातो, वाटारी पावसावरतीच घेतला जातो. म्हणजे उत्पन्न कमी आहे. उत्पन्न कमी. मग इथे उत्पन्न- कुठला बटाटा येतो तुमच्याकडे? हा तो सगळा 12 बटाटा महिने आपला येतो, तो सगळा युपी वरनच. आपण युपीचा बटाटा हो, खातो. बॉम्बे मध्ये 12 महिने बटाटा येणारा युपी. राजसाहेबांना सांगितलं पाहिजे बटाटा युपीचा. काय करणार, खायच्या वांद्यावरती लोपले, मिळायचं नाही उद्या. कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये तेवढं कोण करायला मागत नाही. जो तो उठतोय, मग शेती असूनही बॉम्बेला पळतोय. म्हणजे अख्ख्या मुंबईत जेवढा बटाटा येतो सगळं युपी. हो, युपी एकच राज्य आहे का दुसरं? आणि नाही, भरपूर आहेत. इंदूरवरनं, इंदूरचं सीझन असतं, डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत इंदूरचा बटाटा येतो, तो पण खायला उत्तम प्रतीचा असतो, चांगला. त्याची वेफर अच्छा, होते, म्हणजे तिकडून येतात हा. तुमचे बटाटे. वेफर इंदूरच्या बटाट्याचे वेफर होतात वेफर होते. का? म्हणजे ते साईजने मोठे हा, असतात का? साईज मोठ्याने ते थोडी क्वालिटी वेगळी असते की तोच बटाटा त्या वेफरसाठी चांगला चालतो. हो. म्हणजे ती फ्राय केल्यानंतर तुम्हाला सफेदच मिळणार. अच्छा. आणि पंजाबच्या बटाटे तुम्ही करायला गेला ते होणार नाही, लाल पडणार ते, म्हणजे फ्राय करताना ते जळून जातं. म्हणजे पंजाबवरून पण येतो बटाटा? हो, पंजाबवरून पण बटाटा येतो. म्हणजे आता मुळात तुम्ही इथे विकता ते पंजाब हा, किंवा उत्तर पंजाबचा, प्रदेशचे? पंजाब त्या उत्तर साईडचा, प्रदेशचे युपी पंजाब बटाटे. ह्या साईडचाच. अच्छा. आणि मध्ये ना असं मी ऐकलं होतं की ते आपले फ्रेंच फ्राईज करतात हा. ना, मॅकडोनाल्ड्स वगैरे हो वाले, हो, तो तर वेगळा त्याच्यासाठी असतो. काहीतरी एक वेगळा पेप्सी, बटाटा. पेप्सी म्हणून एक बटाटा येतो. पेप्सी? हा, पेप्सी, त्याचं नाव पेप्सी आहे. तो बाहेरच्या देशात तर आपल्या इकडे हे केलेला आहे, तो पण पुणे जिल्ह्यामध्ये होतो. फक्त? पण ते मोठमोठे शेतकरी असतात, हा. मोठे शेतकरी, की त्यांच्याकडे सगळी ती सुविधा माणसं आहे ती, हा. आणि ते डायरेक्ट ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, लेस बीस वाले ते आपल्या डायरेक्ट इथं, तिकडनं ते घेतात? त्यांच्याकडनं ते त्यांना उत्पन्न मी काढायचं, आणि ते डायरेक्ट कंपनीवर त्यांचं अग्रीमेंट झालेलं असतं. तिकडे आपल्या बाहेर बाजारात येतच नाही, बाजारात नाही. सगळे वेपरवालेच उचलतात. आणि बाहेर आलं तरी आपण तो घेणार नाही, कारण तो दिसायला एवढा असा विद्रूप असतो, काळ्या कलरवरती असा माताड असतो. हो. हा, त्यामुळे आपण त्याला सांगितलं ना रे खायला चांगलं तरी आपण घेणार नाही, कारण की काय सुरतच सांगता? तशी असते. चिप्स भारी दिसतात हो पण. हो हो. हा, पण मग त्याचा चिप्स साईज मोठा असतो का? मोठा असतो. आणि चिप्सला काळे मोठे. असतात ते, काळसर कलर दिसतात. काळसर असतात, दिसायला असे फ्रेश नाही, म्हणजे आपण हे बटाटे पंजाबचे घेतो ना, कसे एकदम म्हणजे चुळचुळीत असे हा, हा. व्हाईट तसे. असतात, तसे नाही ते, तसे नाही. त्याचे माताड काळ्या कलरचे असतात, आणि ते आबडधोबड आणतच असतात ते, असं आहे. आणि आता कांदा झाला, बटाटा झाला, तर लसूण आपलं लसूण सगळ्यात- जास्त करून इंदूरचा येतो. इंदूरवरून 12 महिने आपल्या इकडे लसूण येतो, तो इंदूरचाच. फक्त इंदूरचा? महाराष्ट्रात इंदूर लसूण नाही? इंदूरमध्ये एक नंबर लसूण
उत्पन्न होतं. पण महाराष्ट्रात लसूण नाही होत, महाराष्ट्रात आपल्या होतं ना, ते पण ते असं कमी प्रमाणात. कमी प्रमाणात होतं आणि ते तिथल्या तिथंच संपलं. आठवड्या बाजारामध्ये शेतकरी घेऊन जातात. पण आता मी ना लसूण पण बघते ना, मी अशा मोठ्या मोठ्या कळ्या आहेत एवढ्या एवढ्या. काही हायब्रिड काही ठिकाणी फक्त एकच लसूणाची पाकळी असते. हो हो, तो सगळं हा चायनावरनं आलेलं आपल्या इथं संशोधन करून त्याचे हायब्रिड तयार केलं हा, आणि ते उत्पन्न आपण घ्यायला लागलेलो आहे. चव आणि ते काहीच नाही, मोठे लसूण घेतो एकदम असे मोठमोठे टपोरे येणार. हो, एक बरोबर. एक आपण त्यातली ते कळी सोलायला काढून, कसं 5 फटाफट. मिनिटात एक सेकंदात सोलून. कारण की आपल्याला हल्ली कसं आलंय, सगळ्यांना उठलं की पळायचंच असतं. हो, हो. काय मग तो करणार? डबा कधी बनवणार, काय कधी. मग हा. तसल्याच गोष्टी झटपट पाहिजे. पण आपण जे खातोय हा, ते आपल्या शरीरासाठी किती चांगलं आहे ना, चांगलं तर आहे. किती अपायकारक आहे, हे कोणच विचार. हा. आपला गावठी लसण बारीक कळीचा येतो, हम्म. थोडासा गुलाबी लाल जांभळ्या कलरचा येतो, अच्छा, तो खायला चांगला लसण. मग ते अगदी चविष्ट छोटं असतं. हे हा, असतं बारीक ते ना? असतात, काळ्याही बारीक असतात, त्याचे कांदे बारीक असतात असे हा. छोटे. मग पण ते हल्ली लोकांना पण सोलायला मग त्या नको ना. पाकळ्या छोट्या छोट्या असल्यामुळे सोलायचा त्रास होतो. सोलायचा त्रास, म्हणजे- म्हणून आपल्याला ते झटपट पाहिजे ना. कारण मोठे नाशिकला वगैरे मी बघितलं. होतं ना तिकडे. पण मग ते शेतकरी त्यांच्या पुरतं मला वाटतं करतात आणि ते- घरच्या पुरतं करतात. जास्त उत्पन्न झालं तर आठवड्या बाजारात आणून विकून विकून टाकायचा, टाकायचं. 2 पैसे काय मिळतील. ते बॉम्बेला कोण नाही अशा पाठवत. नाही शहरात वगैरे नाही जात. नाही नाही नाही. म्हणजे शहरात आपण आता जो लसूण खातोय ते चायनीज हायब्रिड. होय होय होय. त्याचा आरोग्याला काही शून्य. शून्य म्हणजे तुम्ही लसण खातच नाही, ते एक आपलं नावापुरतं, हा लसण टाकलाय बस. अहो, लोक रोज लसूण विसून खातात, ते हार्ट साठी Heart साठी. चांगलं असतं. आता तो काश्मीरी लसूण सांगतात, त्याची किलोचाच भाव मला वाटतं 2200 का 1800 रुपये किलो आहे. एवढूसा हा. शेंगदाणा एवढा येतो, हा, असा गुलाबी लाल. एक सिंगल येतो. हा, असा बारीकसा हा. दाणा येतो, असं शेंगदाणा हो. एवढा येतो. शेंगदाणा एवढाच असतो. त्याचा 1800-2200 रुपये भाव. का आता हार्टसाठी डॉक्टरनं सांगितलं लसण खावा. त्यापेक्षा तू गावी जा आणि हा. आपल्या गावच्या कुणी ह्यानी केलं असेल तो लसण खा, त्याच्यापेक्षाही चांगलं आहे. जे गावात मिळतात किंवा हा. आठवड्या बाजारात तुम्ही हो जो हो हो म्हणता हो, की बरोबर. ते छोटा लसूण हो, हो, असतो हो. आणि जांभळ्या रंगाचा असतो. सगळ्यात चांगलं आहे तो लसूण. त्या काश्मीरी लसूण पेक्षा पण आपल्या गावच्या कुठलं लसूण चांगलं आहे. पण आपल्याकडे मार्केटिंग नाही ना. नाही, मार्केटिंग. मार्केटिंग नाही तर हा, काय आपला करणार? माणूस तेवढं करायला मागत नाही. हं. नाही, पण आता जे काही आम्ही बघतोय ना, ते शेती अवघड होत अति चालली आहे. अति. आणि मुलं आता पुढची पिढी तुम्हाला वाटते का असं शेती करेल किंवा आता नाही. तुमचं जसं कांदे बटाट्याचं दुकान तुम्ही एवढे कष्ट केले, 30 वर्ष तुम्ही कष्ट केले, हम्म. तर आता मुलांना आयटी मध्ये जायचंय नाही किंवा ना, याच्यात जायचंय. मुलांना वडिलोपर्यंत धंद्यावरती त्यांना थांबायचंच नाही. कारण की त्यांनी बघितलंय की माझे वडील किती कष्ट करतात, काय करतात, किती वाजता जेवतात, किती वाजता येतात, झोपतात हा, किती वाजता. हा. त्यांना कसं हल्ली झटपट पाहिजे. 8 तास मला काम पाहिजे. मी 8 तास माझ्या कुठे हो, 12 तास काम करतात ते पोरं. काय, मी तर बघितलेलं आहे 12 तास करतात ते. करतात. त्यांना असं म्हणजे बंदिस्त प्रकार नकोय. हा, त्यांना त्यांच्या चौकटीमध्येच राहून आपला बस, हा. टाइम टू टाइम बस. बाकी मला काय माहिती. आता धंदेवालीची अवस्था कशी आहे, सकाळी 6ला उठलं की त्याची चक्र फिरत असते की कोणाला काय द्यायचं, कोणाला काय, कोणाकडनं घ्यायचे, ते कोणी आणायच्या हो. त्याचा शॉर्टिंग, साफसफाई करून प्रत्येक कस्टमरला सॉर्टिंग करायचं. प्रत्येक कस्टमरला टायमावर माल आणि द्यावा. सुट्टी नाही, एक पण सुट्टी दिवस कधीच सुट्टी नाही. रविवार असला तरी आमचं चालू. आम्ही अत्यावश्यक शेवट मोडतो ना, कांदे बटाटे. हो. चक्कर आली तरी कांदा पाहिजे म्हणून ठेवायलाच उघडेच ठेवायला आणि लागतं. आता कामगार पण मिळत नाही ना, कामगार मिळत नाहीत. शेतकऱ्याला पण मिळत नाही मिळत. म्हणजे शेती करायला कोणी गावी शेतीमध्ये 500-700 रुपये जाऊन जवळजवळ 10-12 मीटर किलोमीटरवरती जाऊन काम करतात सिटीमध्ये. कशात पण बांधकामामध्ये सिटीमध्ये ते. बांधकाम हल्ली गावी पण प्रत्येक ठिकाणी बारीक काही शिट्या ना तयार काही झालीत चालू ना, असतं. तिकडे कंस्ट्रक्शन लाईन भरपूर चालू झाली. हा. तिकडे त्यांच्याच लोकं- जमिनी, हं. त्याच जमिनी विकून जाऊन हं. त्याच जमिनीमध्ये कंस्ट्रक्शन लाईन वरती काम करतात. अरे, वाईट आहे ना परिस्थिती. असे म्हणजे कालांतर असं होणार आहे की त्याला, त्याच्या मुलाला नंतर त्याच्या नातवाला आपली इथं जमीन होतं असं दाखवायला लागणार. दाखवायला लागणार. ते आता सुरूच झालंय. झालं आहे. कालांतर पण एकदम नाही, बरोबर. सुरूच हो, झाले हो, आता. हो, एकदम बरोबर. पण म्हणजे तुम्ही जसं सांगताय तसं आता तुम्ही जे कष्ट केले तसं कष्ट करायला पुढची पिढी नाही नाही राहिलेली. त्यामुळे हळूहळू आपला पाकिस्तान होईल. होय, प्रत्येक होणार. गोष्ट आयातच करायची. हो, कांदा होणार, पाहिजे होणार आयात नाही. करा, बटाटे पाहिजे आयात करा, लसूण पाहिजे आयात करा. तेच होणार आहे कालांतराने. कारण की अजूनपर्यंत पण आपल्या लोकांना शेतीचं महत्व कळालं नाही. आणि त्यातल्या त्यात मला तर आवर्जून असं वाटतं की आपल्या मराठी माणसाला कळालं नाही. का बरं मराठी माणूस असा का म्हणतो? कमी पडतो शेती. आपल्या माणसाला, मराठी माणसाला काय लगेच रिजेक्ट पाहिजे असतो. हा. तो लगेच रिजेक्ट मिळत लगेच नाही नाही शेतीमध्ये. तुम्ही 1-2 वर्ष तिथं शेतीमध्ये तसं हे करा. हा, अजून कष्ट पण चांगले करायला शेतकरी पाहिजे. आपल्यातले आहेत ना, चांगलं उत्पन्न घेतात. हो. भरपूर चांगले शेतकरी आहेत. आपले एकनाथ शिंदे आहेत ना बाबा. हो, आहे ना. आमच्या बाजूच्या जोरदार. गावामध्ये थोडं अंतर आहे आमच्यात. गाव. थोडं अंतर आहे आमच्यात आणि त्यांच्यात.
त्यांच्या गावाचा काय जो काय हे दाखवत असतं हो, दरवेळेस, हो, पत्रकारांना चांगली शेती घेऊन त्याची. जातात. चांगले काय आहे. स्ट्रॉबेरी करतायत, हे करतायत, चालू भरपूर असतं भरपूर त्यांचं. काम. त्यांना आवड आहे. आवड. दरा पण ते त्यांच्या असं गावाचा म्हणजे शेतकऱ्यांनी तग धरून केलं पाहिजे आणि केलं ते पाहिजे. मुख्य म्हणजे ना त्याला मदतीचा हात द्यायला पाहिजे. काय होते शेतकरी तयार पण आहे करायला, पण जेव्हा एवढी मेहनत करून जर बाजारभाव मिळत नाही त्यावेळेस मग हो. तो हतबल होतो. बरोबर. हतबल म्हणजे काय, उत्पन्न आहे माझ्याकडे, माल आहे माझ्याकडे, मी मेहनत करायला पण तयार आहे, हम्म. पण जेव्हा तो माल रेडी होतो तेव्हा बरोबर त्या मालाचे भाव पडलेले असतात. पडलेले असतात. मग कधी कधी असं होतं की रोजंदारीवरनं माणसं मागूनही त्यांचा रोज निघत नाही त्या उत्पन्न विकून, खर्च नाही निघत. खर्च निघत नाही. हम्म. आणि बी बियाणं महाग आहे, त्यांची खतं महाग आहेत, हो, आता त्याचे ते सगळंच. कॅल्क्युलेशन केलं तर हातात काहीच नाही, नाही नाही, पडत. काहीच नाही. असं होतं. त्यामुळे शेती माणूस आणि आता असा एवढा सन्मान पण राहिला. आता नाही. शेतकऱ्याच्या मुलांना मुली देत नाही. हो, पण मध्ये मध्ये दोघांनी तिघांनी आत्महत्याच केली. होतं होतं होतं. अशी कारण परिस्थिती आहे ना. की गावी कसं झाले हल्ली, माझी ह्याची लायकी नाही तरी मी गेलो कुठं मुलगी बाहेर तर पहिले होतात, बॉम्बेला रूम आहे का तुमची, हा. तुझ्या वाईट तोंडात येत आहे, पण पहिला हा विचारतो, अरे हा. तू रूम आहे अजून का? आत्ताचा तू जॉब सुरुवात केली, घे हा. थोडी त्याला अवधी द्या ना. बरोबर आहे. शेतकऱ्याची काळजी असं घ्यायला आहे का? पाहिजे, अवधी सन्मान द्या दिला त्याला. पाहिजे हो, शेतकऱ्याला. दिलाच पाहिजे. ते एक वेळ अशी येणार आहे हम्म. की पैसे सगळ्याकडे असणार, अब्जो करोड असणार, हम्म. खायला काही नाही. खायला काय नसणार. हा. मग त्यावेळेस ते पैसे खाऊन जगणार नाही माणूस. नाही, शेतीच पाहिजे त्याला. त्यावेळेस शेतकरीच आठवणार. आणि एक टाइम येणार, हम्म. एक टाइम येणार की शेतकरीच सगळ्यात मोठा असणार. मग परत हो, ते चक्र परत फिरणार. फिरेल. ते चक्र फिरणार आणि की परत एक टाइम शेतीला. असा येणार की शेतकरी उत्पन्न काढून तो स्वतःच्या मालाचा भाव ठरवणार. हा भाव आहे, तुम्हाला चाललं तर बोला, नाही तर आपलं तुम्ही पुढे जा. पुढे. ह्या येणार, काळ येणार, थोड्या दिवसात येणार. शेतकरीच राजा असणार, शेतकरी. नक्कीच. तर अशी ही कांदा, बटाटा, लसूणची कथा आहे, तुम्ही ऐकली असेल. त्यांना किती अडचणी असतात तर त्या पण तुम्ही समजल्या असतील. पुढल्या वेळेस दुकानात गेलात, कांदा मागितलात, बटाटा मागितलात तर आवर्जून बघा की बटाटा पंजाबचा आहे का उत्तर प्रदेशचा आहे, कांदा कुठून आलाय बाबा, तो पुण्याहून आलाय का नाशिकहून आलाय. आता तुम्हाला ज्ञान मिळालंय, आता तुम्ही हे सगळं समजून उमजून करू शकता. लसूण घ्यायला तर गावी गेलात कधी तर गावावर ना आपला चांगला छान लसूण आणा. काश्मीरी लसूण खायची काहीच गरज नाही, एवढे पैसे खर्च करायची काहीच गरज नाही. आपण सज्ञान झालो तर आपली प्रकृती पण चांगली राहते, शेतकऱ्याला पण मदत होते आणि सगळं सुजलम सुफलम होईल. धन्यवाद.